कढई घ्यायची, कढईत पाणी टाकायचं, अंडे ठेवायचं, टमाटर, जरासं लवकर उकडलं कांदा, जाते त्यासाठी लसूण, थोडं मीठ अद्रकचे टाकायचं. तुकडे, अद्रक, कांदा, 4 लवंगा, 4 एक लवंगा, इलायची दालचिनी, आणि टमाटर, दालचिनीचा तुकडा, हे लसूण सर्व भाजून घ्यायचं. भाजून घ्यायचं. सगळं चांगलं भाजून घ्यायचं. हे झालं भाजून तयार. मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. मिक्सर वाटण झालं काढून काढणं. घेतलं. आता तेल टाकायचं कढईमध्ये. आपण मिक्सरमधून काढलेलं टाकायचं वाटण. असं परतून घ्यायचं. त्याच्यात सुखे मसाले टाकायचं. मसाला, हळद, लाल मिरची पावडर, घोडा मसाला, त्याच्यावर परतून घ्यायचं. चांगलं एक मिक्स करून घ्यायचं. बघा कसं तेल सुटलं. जोपर्यंत मसाला व्यवस्थित तळत नाही तेलामध्ये तोपर्यंत लाल मिरची पावडर टाकायची. परत हलवून घ्यायचं. काय घमघम वाजत ती. आता टाकू अंडे. नंतर अंडे टाकायचे. असं व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे चिरा पाडला की नाही त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भर जातो आणि ते चांगलं लागतं. बघा अंडे परत प्लेट झाकायचं आणि वर गरम पाणी टाकायचं. गरम होऊ जोपर्यंत गरम पाणी टाकलं की टेस्ट चांगली येते. पाणी टाकू. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा रस्सा पाणी टाकायचं. थोड्या वेळ चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार परत हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ थोडं उकळी येऊ द्यायची. उकळी येऊ द्यायची. झाली आपली आली अंडा करी. कशी झाली आपली अंडा करी तयार. बघा कशी तर्री आली. खायला तर इतकी टेस्ट बघा तर्री आली कशी. अंडा करी बघा कशी तर झाली आपली अंडा कढी तयार. बघू शकता.